कीमत बड़ा नहीं। बोले सत्यम शिव बोले दो सुंदर मन में शिव का गाए जाए। ओम नमः शिवाय शिव मेरी पूजा। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय। पते हर हर महादेव। कशासाठी गर्जना करायची असते? आपल्यामध्ये एनर्जी प्राप्त होत असते। त्या परमात्म्याच्या नामाद्वारे अंतःकरणामध्ये एक वेगळी ऊर्जा प्राप्त होत असते। असे राम श्रीराम। कधी घरी जाऊन जप करायचं नका करू। जय श्रीराम म्हणून छत्रपती जेव्हा लढाईला निघायचे हर हर महादेव अजून जोरात यायला पाहिजे। हर हर छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी जय भवानी। धन्यवाद। एवढा आवाज निघाला तर मी 10 वाजेपर्यंत माघार घेणार नाही। तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामध्ये आणि या गंधर्व सभेच्या सहयोगाने खूप एनर्जी आत्तापर्यंत ह्या एजपर्यंत मला ठेवलेली आणि म्हणून ती सर्व माझ्या परमात्म्याची आहे, माझ्या महादेवाची आहे। भगवान परमात्म्याचं प्रथम ज्योतिर्लिंगाचं गणेश बाबा प्रागटीकरण झालं। त्यानंतर बिल्व महात्म्य येतं। बेल हे भगवान परमात्म्याचं स्वरूप आहे। बेलाच्या झाडाखाली जो कोणी दिवा लावेल रोज त्याच्या घरी भरपूर लक्ष्मी येणार। म्हणजे आज काल बोललो तसं 1 लक्ष्मी असेल तर आणखी 2-4 लक्ष्मी येतील, 8 अष्टलक्ष्मी आहेत। बेलाच्या झाडाखाली जो कोणी पाणी आपल्या अंगावर शिंपडा म्हणजे बेलाच्या झाडाखाली बसायचं, त्याच्यावर नाही बसायचं, हां खाली बसायचं, पाणी घ्यायचं शिंपडायचं। असं पाणी जर तुम्ही बाबा शिंपडलं तर सर्व तीर्थाचं स्नान होतं। प्रयागला जायची गरज पण मी जाणार आहे। म्हणजे असं बोलतं। प्रयागाचं वर्णन वाराह पुराणामध्ये खूप चांगलं आले। यत्र गीता पुस्तकम यत्र पाठे पवर्तते तत्र सर्वाणि तीर्थानि प्रयागाति तत्र वै। वाराह पुराणातला श्लोक आहे, वाराह पुराण बरं का। ते महर्षी म्हणतायत की गीतेचा पाठ रोज केला, रोज 1 अध्याय म्हणाला तर तुम्हाला प्रयागामध्ये स्नान केला तर पुण्य मिळतं। कोण कोण गीता वाचतंय? गीता तरी वाचते का गीता? हे बघा एकच आहे गीता भागवत